आणि इंदिरा साहनीच्या केसमध्ये जे आहे सुप्रीम कोर्टाचा असा निर्णय आहे की हे आयोग निर्माण करताना अगदी जे इम्पार्शियल असतील किंवा कुठल्याही जातीशी जवळीक नसणारी, आस्था नसलेली अशा प्रकारचे जे काही लोक असतील त्याची नेमणूक झाली पाहिजे. मग शुक्रे साहेब तर तिकडे उपोषण सोडायला गेले. एवढंच नाही तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जी न्यायमूर्तींची कमिटी निर्माण झाली त्याच्यामध्ये सुद्धा शुक्रे आहेत. म्हणजे मराठा समाजाला जे आरक्षण जे मिळालं पाहिजे त्याच्यासाठी जो वेगळा दुसरा कार्यक्रम सुरू झालेला आहे न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, त्या समिती सुद्धा शुक्रे आहे. म्हणजे सरळ सरळ शुक्रे जे आहेत हे एका समाजाच्या बाजूने झुकलेले आहेत आणि ते त्या आयोगाचे प्रमुख आहेत. आणि त्यांचा एकमेव कार्यक्रम असा आहे की हा मराठा समाजाला आपल्याला आरक्षण द्यायचं आहे. म्हणजे एकीकडे कुणबी म्हणून घुसवायचं आहे, दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे आहे संपूर्ण कामाला लावायचं आहे, तिसरीकडे आणखी जे आहे क्रिएटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून काम करायचं. हे असं सगळं चाललेलं आहे. आमचं वेगळं आरक्षण द्यायचं असेल तर आमचं काही म्हणणं नव्हतं, आजही नाही. परंतु ते आरक्षण तर तुम्ही देणारच आणि त्याचबरोबर जे आहे ओबीसीचे जे आहेत वाटेकरी मात्र जे आहेत ओबीसीपेक्षा डबल या कुणबी सर्टिफिकेट देऊन आपण टाकतो आहोत. तो आमचा जो अन्याय आहे ते आमचं खरं दुःख आहे. आणि म्हणून त्यासाठी जे आहे आज आम्ही सगळे या महाराष्ट्रातले अनेक शॉर्ट नोटीसने बोलवले होते, बरेचसे लोक आले. त्याच्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर आहेत, माजी आमदार राम शिंदे, माझे मंत्री पण नारायणराव मुंडे, शबीर अन्सारी साहेब, महेश झगडे, लक्ष्मण हाके, कल्याण दळे, सत्संग मुंडे, दौलतराव शितोळे असे अनेक जे आहेत प्रमुख मंडळी, राजाराम साळवी, राजाराम पाटील, बी डी चव्हाण, डॉक्टर स्नेहा सोनकाटे, सनी आमरे, बसवराज काळखेडकर, अरुण खरमाटे, राजाभाऊ नागरे, सुनील मेटे, हे वेगवेगळे समाजाचे सगळे नेते आहेत. आणि नंतर सुभाषराव, दिलीप खैरे, दिवाकर गमे, कर्डक, वालबुते, शंकरराव लिंगे, डॉक्टर नागेश गवळी, प्रितेश गवळी, तुकाराम मिडगर, पांडुरंग शिंदे आणि इथे आणखी काही नावं राहिली पण असतील. प्रकाश शेंडगे जे आहेत ते एका मिटिंगमध्ये आहेत. जानकर साहेब जे आहेत ते बेळगावमध्ये आहेत, त्यांच्यासोबत निरोप आले, ते उद्या येऊन भेटणार. तर ही सगळी मंडळी जी आहेत आम्ही इथे आज भेटलो. बरीचशी चर्चा झाली आणि एक प्रकारचं दुःख, संताप निर्माण व्यक्त करण्यात आला. वेगवेगळ्या आमच्या अनेक जवळजवळ 70पेक्षा 75 तरी इथे वेगवेगळ्या समाजाचे, सगळे वेगवेगळ्या समाजात, लहान लहान समाजाचे सुद्धा सगळे नेते आहेत, त्यांनी इथे व्यक्त केला. काही आम्ही ठराव सुद्धा इथे मंजूर केले. ठराव क्रमांक 1 आहे, महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4ब दिनांक 26 जानेवारी 2024 नुसार मसुदा काढला आहे. यामुळे ओबीसी समाजाचे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे 26 जानेवारी 2024चा हा राजपत्राचा मसुदा रद्द करण्यात यावा असा ठराव या ठिकाणी संमत करण्यात आला. ठराव क्रमांक 2 संमत करण्यात आला. महाराष्ट्र सरकार नियुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही असंविधानिक असून मागास वर्ग आयोग नसताना मराठा कुणबी मराठा जात नोंदीचा शोध घेऊन कोणत्याही मागास वर्ग आयोगाने, राज्य किंवा राष्ट्रीय आयोग, मराठा समाजाला मागास ठरविलेले नसताना या समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुणबी प्रमाणपत्राचे वितरण केले जात आहे. सदर मराठा कुणबी मराठा प्रमाणपत्राचे वितरणाला स्थगिती देण्यात यावी असा ठराव करण्यात येत आहे.